यस, चला मॅचला आपण सुरुवात करूया. यस, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरुण पाटील च्या सोबत रवी हरट. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर संजय चौधरी. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. मॅच ऑन. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. आजच्या दिवसातील ह्या पहिल्या धावा. अरुण पाटीलच्या बॅट मधून 2 धावा. अकाउंट ओपन झालाय अरुण पाटील आणि सोबतच टीम सोनालेचा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि चुकीला माफी नाहीये. बॉल निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून अगदी गोलीच्या वेगाने बॉल निघून गेला होता. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. अरुण पाटीलच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार. सहा धावा धावफलकावर. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. अर्थातच एक पॉझिटिव्ह सुरुवात अरुण पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळते. पहिला चौकार आजच्या रजनीतील. षटकातील पुढचा बॉल मात्र स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. संजय चौधरी हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने एक चांगले षटक फेकत असताना प्रत्येक मॅच मध्ये आपण त्याला पाहिलंय, परंतु या मॅच मध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारली आहे. आतापर्यंत 2 बॉल टाकून झाल्यात. 6 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी बॉलला पुढे ठेवलं होतं, गती दिली होती आणि त्या गतीने मात्र बीट केलंय अरुण पाटीलला. चौकार आणि त्या चौकारानंतर हे कमबॅक. या बॉलर्स देखील ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप करतात. अगदी पायाने बॉल स्टॉप केलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फक्त ना फक्त एकच धाव या बॉलवर. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. संजय चौधरीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस कॉटन बॉल. हो हो हो, वाडा कॅच. अप्रतिम झेल फॉलो थ्रो मध्ये संजय चौधरीच्या माध्यमातून पहिली विकेट. फलंदाज बाद रवी हरट. कंप्लीट केला होता. खरं तर गोलंदाजासाठी बॉल टाकून झाल्यानंतर अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं हे काम तेवढं सोपं नसतं, मात्र ते कठीण काम सोपं करून दाखवलं संजय चौधरीने. नेक्स्ट मॅच पुढचा सामना गावदेवी भादवड विपक्ष तुफान पिंपलास या 2 टीममध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. संजय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 5 बॉल टाकून झाल्यात आणि आतापर्यंत 7 धावा. नवीन फलंदाज संजय मडवी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील खोलबा टप्पाचा चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. बॉल नंबर 2 वर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं कमबॅक केलंय संजय चौधरीने. एक गडी बाद 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी. वेलकम मंगेश दादा भोईर, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत. त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे.
मी आधीच म्हटलं होतं सुरुवात खूप महत्त्वाची आहे आणि ती महत्त्वाची सुरुवात टीम सोनादेवी टेमघरच्या बाजूने संजय चौधरीचं ते षटक फक्त ना फक्त 7 धावांचं पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर उमेश येतोय. पाहूया उमेश कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण सुरुवात तर अप्रतिम झाली आहे. संजय चौधरीने भरपूर चांगलं षटक फेकलंय आपल्या टीमसाठी आणि आता मात्र पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर बॉलिंग ट्रॅकवर उमेश चौधरी येतोय. उमेश चौधरी देखील एक चांगला गोलंदाज आहे. चला थोडं स्पीडली खेळा प्लीज, विनंती असेल. सोनादेवी टेमघर संघ षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी उमेश चौधरी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल. पहिला आज बॉल फुल टॉस होता, परंतु ड्राईव्ह केलाय बॉलला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या बॉलवर 2 धावा आल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक जेलखाली येत आहेत, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण. जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी अरुण पाटीलला आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेईल हे आपल्याला पाहावं लागेल. खरं तर एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे अरुण पाटील, परंतु त्याला जीवनदान दिलंय आणि त्या बॉलवर देखील 2 धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा थोडी मिसफील्ड झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. सलग ही तिसरी वेल डबलमध्ये कन्व्हर्शन आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. धाव घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत त्या ठिकाणी आणि दुसरी धाव कंप्लीट होत नाहीये. रन आउटची विकेट. संजय मडवी बॅक टू द डगआउट. रनआउटची विकेट. 14 धावा धावफलकावर स्थिर आहेत आणि त्या 14 धावा अरुण पाटीलच्या बॅटमधून आल्यात. 4 बॉल टाकून झाल्यात. या ओव्हरमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात उमेश या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका. षटकार आलाय.
यस प्लेइंग बॉल आलाय. टू नॉट धावफलकावर झाल्या आहेत. उमेश पुन्हा एकदा षटकात दिला. शेवटचा बॉल आहे. या बॉलेस देखील प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. 2 गडी बाद 26 धावा धावफलकावर आहेत. उमेशच्या या षटकामध्ये 19 धावा आल्या आहेत आणि त्याच्या जोरावर धावफलक 26 वर पोहोचले. गावदेवी बादवा टीमचे कॅप्टन आणि तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 गडी बाद 26 धावा धावफलकावर. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण सोनाले टीमला पाहतोय. चला तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे मैदानाच्या आतमधून. भाऊ पाटील सर आपण जॉईन व्हा त्या ठिकाणी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर अजय चौधरी येतोय. पाहूया अजय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती. 7 धावा होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार आले आणि त्याच्या जोरावर 19 धावा बाल झाल्या होत्या उमेशच्या माध्यमातून. तर आता मात्र 26 कालीराम किनी आपण संपर्क साधा. षटकातील पहिला बॉल अजय चौधरी बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. वेलकम प्रल्हाद दादा नाईक आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय दमदार फटकेबाजी. आता मात्र आपला गिअर चेंज केलाय कारण मागच्या 3 बॉलचा विचार केला ना तर 3 षटकार आल्यात सोनाली टीमसाठी आणि त्याच्या जोरावर धावफलक मात्र पुढे सरकलंय. 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अजय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलाय त्या ठिकाणी. समोर चंद्रकांतला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला बॉल खेळला होता. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा यस जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर. चेंडू सीमारेषेबाहेर चूम अंतर. षटकार.
हे आपण हॅलो. यस, एक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. बॅक टू बॅक षटकार येतात त्या ठिकाणी. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते आणि आता मात्र तिसरं षटक, षटकातील पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यात. अर्थातच मागच्या 4 बॉलचा विचार केला तर 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्याच्या जोरावर आता मात्र धावा झाल्या आहेत 38. 38 धावा धावफलकावर. अजय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या भले स्लोपरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं, कव्हरच्या वरून बॉलला उडवलाय, पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. माध्यमातून खास करून चंद्रकांत ज्या अंदाजाने फटकेबाजी करतोय, या आधी अरुणचे 2 मोठे फटके आपण पाहिले आणि त्यानंतर चंद्रकांतच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. या बले 7व्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. बॉल पुन्हा एकदा निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. खरं तर दुसऱ्या षटकापासून धावा येत नाहीयेत तर धावा वाहतात असंच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक बॉलवर मोठा फटका. या बलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. बॅक टू बॅक हा सलगचा 3रा चौकार. 4 धावा. अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. चंद्रकांतच्या बॅटमधून 5 बॉल खेळला आणि 5 बॉल मागे 24 धावा बनवल्यात चंद्रकांतने. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय चंद्रकांतच्या बॅटमधून. वारंवार मोठ्या फटक्यासाठी प्रयास होतोय आणि त्यामध्ये यश देखील मिळतंय. या चौकाराच्या मदतीने 50 कंप्लीट. 50 धावा झाल्या आहेत. यस, पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. हा सलगचा 4था चौकार.
शेवटचं षटक, षटकातील पहिला बॉल टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फायनली विकेट मिळतीये सोनादेवी टीमला. अरुणची महत्वाची विकेट. पार्टनरशिप ब्रेक केली त्या ठिकाणी हरीने. इंद्रपाल थरे हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. या बलेस ऑन साइडला बिडकावलाय, आल्या आल्या खडे खडे बॉलला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. सहा धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 60 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये स्कोर चांगला पाहायला मिळतो या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील बॉलला उडवलंय जरूर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांचं शैलमाता 40+ आयोजित अध्यक्ष चषकामध्ये सुस्वागतम, वेलकम. धन्यवाद साहेब. यानंतरचा सामना असेल तुफान पिंपलास आणि गावदेवी भादवाड आणि आपल्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. शैलमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषकामध्ये साहेब आपला मनापासून स्वागत, वेलकम. संतोषजी तरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. यस, तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 68 धावा झाल्या आहेत. 69 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी का स्वीकारली टीम सोनालेने हे मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय. कमालीची फलंदाजी. पहिलं षटक तर 7च धावांचं होतं आणि त्यानंतर मात्र अगदी ताबडतोब फलंदाजी. चला टॉससाठी या गावदेवी भादवाड टीमचे कॅप्टन आणि तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. गावदेवी भादवाड विपक्ष तुफान पिंपलास या दोन टीममध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आहे. यस, गावदेवी भादवाड टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि सोबतच व्यासपीठावर आपण सन्माननीय अध्यक्ष साहेबांना देखील पाहतोय, संजयभाई म्हात्रे आणि नुकतंच महाराष्ट्राचा महागायक रवींद्र तरे सर आमचे अगदी जवळचे मित्र आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन चला आपण या.
कारण गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद संदेश वखारे. मित्रांनो, आपण पाहत आहेत शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 चा फायनल दिवस आणि ग्रुप डी मधून आपण हा पहिल्या फेरीचा तिसरा सामना पाहतोय. गावदेवी सोनाले आणि सोनादेवी टेमगार. बघा, तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन आपण लवकरच रिपोर्टिंग करायची आहे. गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. प्रल्हाददादा नाईक, संतोषजी तरे, त्यानंतर आमचे परममित्र जिल्हा परिषद गोवे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्राचा महागायक आणि भिवंडी तालुक्याचे एक उत्कृष्ट सूत्रसंचालक निवेदक रवींद्र तरे सर आणि आपले सन्माननीय सर्वांचे लाडके संजयभाई म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्षे स्वागत. आमच्या मानकोली गावचे ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, श्री गणेश मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि मानकुली ग्रामपंचायतचे माजी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल काका सीताराम माली हे काका श्रींचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी सोनाले संघाने धावा बनवल्यात. तब्बल 69 मोठं टार्गेट सेट केलाय. सोनादेवी टेंबर संघासमोर तब्बल 70 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे. कालुराम भुईर आणि दिनेश चौधरी. जाऊया आपण टॉसकडे बोलूया. ओ टू संदेश. सन्माननीय अध्यक्ष साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेकी कक्षामध्ये जायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब, विठ्ठल काका आपण देखील पोहोचायचं आहे. आमच्या मानकोली गावचे ज्येष्ठ नागरिक. थांबा संदेश 2 मिनिटं. विठ्ठल काका आपण देखील जा नाणेफेकी कक्षामध्ये. आमच्या मानकोली गावचे ज्येष्ठ नागरिक, मानकोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि श्री गणेश मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल काका. धन्यवाद कालीराम केनी. आपण टॉस या ठिकाणी करूया. टॉस करण्याआधी प्रथम आपण नाणं पाहूया. जे नाणं या स्पेशली स्पर्धेनिमित्त बनवलं गेलं. एका बाजूला आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2026, तर दुसऱ्या बाजूला शेलू माता 40+. कॉलिंग कोण करतोय? टीम गावदेवी भादवडचे कॅप्टन कॉल करतायत. शेलू माता वर्ल्ड 40+ असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते चालय. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम दोन्ही टीम्सला गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. वॉच. धन्यवाद. त्यानंतर मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर बसून घ्या. थँक्यू दादा. टॉस या ठिकाणी जिंकलाय गावदेवी भादवड टीमच्या कॅप्टनने. बघा, मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात झाली आहे, तर फक्त तुमचा डिसिजन सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. इथे दीपक पाटीलची देखील बॅक टू बॅक विकेट आलेली आहे. अतिशय चांगली सुरुवात. गोलंदाज अरुण पाटील गावदेवी सोनाले टीमकडून 70 धावांचं लक्ष आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये सलग 2 विकेट. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक अरुण पाटील कंप्लीट करतील का? बघा, ज्या संघांची प्रवेश फी शिल्लक आहे त्या संघाच्या कॅप्टननी अल्पेश गायकवाड यांच्याकडे या स्पर्धेची जी लिगली प्रवेश फी आहे
ती जमा करून घ्या. आजचे 4 संघ आहेत, गावदेवी सोनाले, सोनादेवी टेमघर, गावदेवी भादवाड आणि तुफान पिंपलास. फलंदाजाचं नाव सांगा. उमेश. यस, उमेश चौधरी. हॅट्रिक ऑन. बघूया उमेशच्या बॅटमधून तिसऱ्या चेंडूवर स्वतःचं आणि सोनादेवी टेमघर संघाचा धावांचा सिरगणेश होतोय. 2-1. इथे बघूया या चेंडूवर उमेशनं 2 धावा पूर्ण केलेत. 4 चेंडूमध्ये 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात कालुराम आणि दीपक पाटील लवकर बाद झालेत. सोनाले संघाच्या फलंदाजीचा आपण विचार केला तर अगदी 35 धावा चंद्रकांत तरेच्या बॅटमधून, अरुण पाटीलनं 26, रवी हराटनं 7, संजय मडवी 0वर बाद झालेत आणि इंद्रपाल तरेनं 7. अशा एकूण 4 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 69. इथे हा चेंडू अगदी समोरच्या दिशेनं उडवलाय. चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय उमेशच्या बॅटमधून. या इनिंगचा पहिला षटकार उमेश चौधरी. अल्पेशने उमेश दिनेश आहे. दिनेशनं षटकार ठोकला आणि उमेश 1 वर आणि दिनेश 8 वर. संघाची टोटल 9. उमेश आणि दिनेश दोघांच्या नावामध्ये शेवटी यश आहे. दिनेश एक चांगला यष्टीरक्षक म्हणून आपण सोनादेवी टेमघर संघाचा हा खेळाडू नेहमी पाहिलाय. मात्र सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी देखील आपण या सीझनमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहतोय. पुढील चेंडू इनसाइड आउट. अतिशय चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. चांगली फिल्डिंग होते डीप स्लीपर कव्हर मधून. 2 धावा या चेंडूवर उमेशनं पूर्ण केलेत, दिनेशनं. आणि इथे देखील आता पहिल्या ओव्हरची समाप्ती 2-11 ही टोटल लागलेली आहे. 69 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये अरुणनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धक्के, अगदी मोठे धक्के दिले होते. खास करून कालुराम आणि दीपक पाटीलची महत्त्वाची विकेट त्यांनी घेतलेली आहे. यानंतरचे दोन्ही टीम गावदेवी भादवाड आणि तुफान पिंपलास. संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड आणि तुफान पिंपलास असा आपण यानंतर ग्रुप डीचा पहिल्या फेरीचा 4था सामना पाहणार आहोत.
सलगचा दुसरा विकेट इथे रवी हरडनं देखील आपल्या नावी कोरलेली आहे. ज्या पद्धतीने अरुण पाटीलनं सुरुवात केली पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरची, तशीच दुसऱ्या ओव्हरमध्ये रवी हरडनं देखील सुरुवात केलेली आहे. अगदी आपण पाहिलं तर इथे धक्के पे धक्का दे धक्का सोनादेवी टेमगट टीमला लागत आहे. आतापर्यंत चेंडू फेकले त्या इनिंगचे 8, गडीबाद झाले 4 आणि धावा बनलेत फक्त 11. वेलकम रणजित माली, जनरेटर व्हॅन मालक कमलाकर माली आणि रणजित माली, संदीप ज्युनियर वेलकम. नवीन फलंदाज सोनादेवी टेमगट टीम. दिनेश नाव सांगायचं खेळाडूचं. गुरुनाथ गुरु. यस, बघूया गुरु आलाय. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे रवी हरडला. क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू, गती परिवर्तन, अगदी स्लोवर चेंडू आपण पाहिला रवी हरडचा. गुड बॉलिंग. गावदेवी सोनाली टीमनं अगदी आजच्या या पहिल्या सामन्यातून पाहिलं तर दोन्ही सत्रामध्ये चांगली कमालीची आतापर्यंत कामगिरी केलेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी केली, 69 धावा बनवल्या. त्यानंतर आता दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना 9 चेंडूमध्ये फक्त 11 धावा दिलेत. सुरेख सुरेख गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू आहेत दुसऱ्या ओव्हरचे. रवी हरडनं अजून एकही धाव खर्च केलेली नाहीये. या स्पर्धेमध्ये 2 षटकार हॅट्रिक आपण पाहिलेत, मात्र विकेट हॅट्रिक अजून येणं बाकी आहे. इथे हा चेंडू बघूया, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंट रिझनला लेगबाईच्या स्वरूपात. बऱ्याच उशिराने एक सिंगल धाव सोनादेवी टेमगट संघाच्या फलकावर. धावसंख्या 12, चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा बनल्यात 12. 69 बनवलेत आणि 70चं टार्गेट सेट केले. 11 चेंडू झालेत. हा या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. स्विंग अँड मिस. इथे हा चेंडू देखील दिनेशला डॉट टाकलाय. गुड बॉलिंग रवी हरडनं आजच्या दिवसाची सुरुवात चांगली केलेली आहे. 2 ओव्हर 4 बाद 12. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. आपले सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती सन्माननीय संजयभाई लक्ष्मण म्हात्रे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. शलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं SK आणि नक्कीच मंगेची भुईर यांच्या शुभ हस्ते हा भाईंचा स्वागत आणि सन्मान होतोय. बाईंना प्रेमाची शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. धन्यवाद बाईसाहेब. आणि नक्कीच ही पांडुरंगाची कलाकृती, नक्कीच विठ्ठल रुक्मिणी मातेची ही सुंदर मूर्ती देऊन भाईंचा हा विशेष स्वागत आणि सन्मानित होतोय. भानुदास शेठ भोईर अध्यक्ष चषकामध्ये. खूप खूप धन्यवाद साहेब. क्या बात है. पांडुरंगाचं दर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगला भाईंचा विशेष स्वागत आणि सन्मान शलोमाता 40+ संघाच्या वतीनं. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. आमचे मानकुली गावचे ज्येष्ठ नागरिक, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि श्री गणेश मंडळाचे उपाध्यक्ष आमच्या मानकुली गावचे काका श्री विठ्ठल सीताराम माली, या काकांना देखील आपण सन्मानित करूया. शलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भुईर चषकामध्ये आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. वेलकम प्रीतम पाटील. स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रत्येक टीमच्या कॅप्टनला मनगटी घड्याळ स्पॉन्सर केले. खूप खूप धन्यवाद प्रीतम पाटील. आणि आमच्या संपूर्ण पंच पॅनल
समालोचक आणि गुणलेखक यांच्यासाठी देखील त्यांनी वॉच आणलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. गणेश भाऊ पाटील आपलं देखील स्वागत आहे. शेलूमाता 40+ एक खंदे समर्थक आहेत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. नक्की सन्माननीय गणेश जगन्नाथ पाटील इथे पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. या स्पर्धेमध्ये आपण ज्या उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीज ज्या ट्रॉफ्या पाहतोय स्वर्गीय सीताबाई जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ते सन्माननीय गणेश भाऊ जगन्नाथ पाटील हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. बॅटर सेफ आहेत. 2 धावा येतील. यास धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 15. हा फुलटॉस अगदी फुलटॉसवर फुल टॉल वसूल षटकार ठोकलाय दिनेश चौधरीनं. सुंदर फलंदाजी डीजे. दिनेश चांगली अजूनही फलंदाजी करतोय मैदानामध्ये. स्विंग अँड मिस सकाराम. ओव्हर नंबर 3. 4 चेंडू फेकल्या आतापर्यंत आणि धावा दिलेत 9. खूप मागे राहिला अजूनही सोनादेवी टेमघर टीम, कारण की 70 बनवायचे आहेत आणि फक्त 21 धावा लागलेत. इथे अजून एक चांगला फटका आहे, मात्र चेंडू अगदी सेफ लँड होतोय. संजय मडवी चेंडूच्या समोर आहेत. चांगली फिल्डिंग होते. 2 धावा इथे देखील उमेशनं पूर्ण केलेत. धावसंख्या 23-23. संजय मडवी गावदेवी सोनाले संघाचे BPLचे ऑनर. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3. 23 धावा. त्यानंतर हा चेंडू ऑन साईडला केलेत. चेंडू अगदी मैदानाला दन दन करत चाललाय मिड विकेटला. दुसरी धाव इथे दिनेश न पूर्ण केलेली आहे. 3 ओव्हर 4 बाद 25. चला आपण मान्यवर कशामध्ये SK गणेश भाऊंचं स्वागत घ्यायचं आहे का? चला आपण प्रल्हाददादा नाईक स्वागत सन्मान करूया. गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन आहेत. वेलकम सुस्वागतम. या मंचावरती शुभागमन होतोय अविदादा भुईर वळगावचे समाजसेवक उद्योजक आणि उजाला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत अविदादा भुईर यांचं देखील मंचावरती शुभागमन झालेलं आहे. वेलकम चिंतामण पाटील, राजूदादा पाटील, वीर तानाजी दापोडे 40+ दोन्ही उत्कृष्ट खेळाडू. प्रल्हाददादा नाईक यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर आपण रवींद्र तरे सरांना देखील सन्मानित करूया. पुढील स्वागत आणि सन्मान करूया महाराष्ट्राचे महागायक भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक निवेदक आणि जिल्हा परिषद गोवी इथे सध्या सर कार्यरत आहेत रवींद्र तरे सरांचा हा शुभ सन्मान. सव्वीस धावा झालेत. हा चेंडू ऑन दी ऑफच्या अंदाजानं गुरुनं खेळलाय. चेंडू चालला अगदी वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार.
पुन्हा एकदा एक चांगला फटका इथे आपण पाहतोय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत अरुण पाटील, झेल ड्रॉप केलाय. आता झेल सुटला आणि चौकार षटकार गेला तरी काही फरक पडणार नाहीये. फक्त या इनिंगचे आता 3 चेंडू बाकी आहेत. 30 झालेत, अजून 40 बनवायचे आहेत, मात्र चेंडू फक्त 3. इथे उमेशनं मात्र या सामन्यातून चांगली फलंदाजी निश्चित केलेली आहे. दिनेशनं हा षटकार 36 धावा, 36 मध्ये वैयक्तिक 32. क्या बात आहे, दिनेशच्या खात्यामध्ये आहेत. गुड बॅटिंग. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय चिंतामण पाटील, दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि वीर तानाजी दापोडे संघाचे माजी संघनायक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीजसाठी 3 कूलर आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. राजूदादा पाटील, त्यानंतर अविनाशदादा भोईर, उजाला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, आपलं देखील स्वागत. क्या बात है, क्या बात है. सुरेख चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय संतोष पाटीलचा. आता फक्त एक चेंडू पहिल्या विजयापासून गावदेवी सोनाली टीम दूर आहे. बघूया, शेवटचा चेंडू आहे. क्या बात है, फिर से एक बार डॉट. आणि या सामन्यावर पहिला विजय संपादन केलेले आहे गावदेवी सोनाली टीमनं. अभिनंदन. आणि हरलेले संघाचं देखील आपण कौतुक करूया. हडलाक सोनादेवी टेमगा टीम या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे, ज्याच्या बॅटमधून आलेत 35 धावा. नाव आहे चंद्रकांत तरे. चंद्रकांत तरे यांचा आपण नक्कीच तिथे बक्षीस देऊन सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी अतिशय चांगले पारितोषिक. आज मॅन ऑफ द सिरीज LED TV देखील आम्हाला स्वर्गीय विश्वनाथ राघव पाटील कविवर्य यांच्या माध्यमातून शैलूदादा आणि किरणदादा पाटील यांनी स्पॉन्सर केलेत. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया गणेश पाटील यांचा, ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीज या 3 ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. गणेश जगन्नाथ पाटील, स्वर्गीय सीताबाई जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या त्यांनी स्पॉन्सर केल्या आहेत. गणेश जगन्नाथ पाटील यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला स्वर्गीय सीताबाई जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ गोलंदाज, फलंदाज आणि सिरीज या 3 ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेत. असं व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान होतोय. आणि आपले शलोमाता 40+ ते खंदे समर्थक देखील आहेत. त्यानंतर उजाला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, वलगावचे समाजसेवक, उद्योजक अविनाशदादा भोईर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवराचा आणि खेळाडूचा यथोचित स्वागत आणि सन्मान या अध्यक्ष चर्चेच्या माध्यमातून केला गेलाय. अविनाशदादा भोईर यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. SK संजय पाटील, शैलोमाता टीमचे कॅप्टन. त्यानंतर आपण चिंतामण पाटील, माजी सरपंच दापोडे आणि वीर तानाजी क्रीडा मंडळाचे संघाचे कॅप्टन, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आज उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीजसाठी कूलर स्पॉन्सर केलेत. सोनादेवी टेमगा टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चिंतामण पाटील यांच्याकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी स्वर्गीय रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीजसाठी कूलर स्पॉन्सर झाले आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होतोय. मंगेशदादा भोईर याच्या शुभ हस्ते वेलकम गुरुनाथजी माली. त्यानंतर राजूदादा पाटीलचं स्वागत सन्मान करूया. वीर तानाजी दापोडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू राजूदादा पाटील, राजू काथोड पाटील, एक अतिशय चांगलं स्वभावाचं व्यक्तिमत्व, वीर तानाजी दापोडे संघाचे उत्कृष्ट सलामीवीर. त्यानंतर गुरुनाथजी माली आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे खजिनदार आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. गुरुनाथांना आपण पुढे या. गुरुनाथांना आत्माराम माली
आमच्या श्री गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीचे खजिनदार गुरुनाथजी माली, सर्वांचे झालेत. गुरुनाथजी माली बाकी आहेत. चला गुरुनाथजी माली यांचं स्वागत सन्मान करू आणि आपण लगेच चंद्रकांत तरेला या सामन्याचं सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहोत. गुरुनाथजी माली यांचा देखील स्वागत आणि सन्मान होतोय. या गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीसाठी ज्यांची दिवस रात्र मेहनत आम्हाला पाहायला मिळते. धन्यवाद गुरुनाथजी आत्माराम माली. त्यानंतर आपण देऊया आता सामनावीर पारितोषिक. सर्वप्रथम अविनाश भोईर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची. ती आम्हाला स्वर्गीय जे के भोईर यांच्या स्मरणार्थ आणि नक्षित एंटरप्राइजेस सन्माननीय विजय लक्ष्मण भोईर आणि अक्षय विजय भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर चिंतामण पाटील आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे जो आम्हाला अमित रामदास भोईर माजी सरपंच वल स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला आहे. राजूदादा आपले शुभ हस्ते जो मनगटी घड्याला आहे तो द्यायचा जो आम्हाला बी के बालकृष्ण पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर गणेशदादा पाटील आपले शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायची आहे जे आम्हाला प्रवीण पाटीलनी स्पॉन्सर केलेली आहे. धन्यवाद मान्यवरांचे आभार आणि खेळाडू इंद्रपाल तरे तुमचे अभिनंदन. या स्पर्धेसाठी अजून एक मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आलेली आहे. स्वर्गीय सकोबाई रामचंद्र भामरे यांच्या स्मरणार्थ वलगावचे उद्योजक समाजसेवक अरुण रामचंद्र भामरे आणि रवींद्र रामचंद्र भामरे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सायकल आलेली आहे. त्यांचे देखील धन्यवाद. ओव्हर टू संदेश. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय संजय मडवी साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिली मॅच त्यांनी जरूर जिंकली या ठिकाणी. वॉल्यू आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गावदेवी भादवड टीमने टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी टीम तुफान पिंपलासला इन्व्हाइट केलंय. फलंदाज जगदीश म्हात्रे आपण पाहतोय तर नॉन स्ट्रायकर किशोर पाटील